माईकच ऑन करायचं विसरलेलो. बटन ऑफ होतं त्याचं. आता आपण चाललो एका पार्कमध्ये. मग तिकडे जाऊन आपण पहिला रेंज टेस्ट करूया आणि मी हा माईक का घेतला याबद्दल बोलूया. खूप थंडी आहे इकडे, तर तुम्हाला सगळीकडे बर्फ दिसतच असेल. मस्त बर्फ पडला आहे. तर आता मी सांगतो की मी हा माईक का घेतला. कारण की याची साईज ॲक्च्युली मला DJIचा माईक आवडलेला, DJI माईक मिनी, पण तो जरा मोठा होता आणि हा एकदम स्लिम आहे. आणि याला आहे ना डायरेक्ट मॅग्नेट लागतं आणि याच्याबरोबर मॅग्नेट क्लिपसुद्धा येतात. पण DJIचं तसं नाही आहे. DJIला ऑलरेडी माईकला ते क्लिप आहेत ते फिक्स आहेत आणि त्या क्लिपवरती तुम्हाला मॅग्नेट लावायचं आहे. तर त्याची जी रुंदी आहे माईकची DJIची ती वाढते आणि मग तो असं आपण टी-शर्टला लावल्यावरती तो लटकतो माईक. आणि याला डायरेक्ट आपण मॅग्नेट लावू शकतो आणि मॅग्नेट क्लिपसुद्धा लावू शकतो. तर तुम्ही जो मायक्रोफोनचा डायरेक्शन आहे तो तुम्ही कोणत्याही साईडला चेंज करू शकता, म्हणजे वरती खालती लेफ्ट राईटला. पण DJIचं तसं नाही. DJIचे जिथे आपण असं क्लिप लावतो ना त्याच्या ऑपोजिट साईडला मायक्रोफोन आहे. तर लिमिटेड आपण डायरेक्शनलाच ते ठेवू शकतो. आपण असं कुठेही करू नाही शकत. खूप व्हिडिओज पाहिले मी याचे. त्याच्यामध्ये रेंज टेस्टमध्ये जर तुम्ही उलटे व्हाल तर आवाज ब्रेक होत होता. पण ते खूप लांब जाऊन म्हणजे रेंज टेस्ट करत होते आणि मला ॲक्च्युली माईक म्हणजे एवढ्या लांबून पण नाही वापरायचं आहे. अरे का मस्त सीन आहे. क्वॅक 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 क्वॅक. जाऊ दे. तर तेच म्हणजे व्लॉगिंगसाठी आपण जास्तीत जास्त म्हणजे हा एवढा डिस्टन्स ठीक आहे, किंवा जास्तीत जास्त 10 फूट ते 20 फूट, अजून त्यापेक्षा जास्त लांब कोणी जात नाही. तर तेवढ्या रेंजसाठी मला हा खूप चांगला वाटला. म्हणजे मी लांब पण जाऊ शकतो, 300 मीटरपर्यंत दिलं आहे. पण बघूया, आपण टेस्ट करूया लवकरच. आणि अजून एक घेण्याचं कारण म्हणजे क्रिसमसच्याच वेळेला याच्यावरती ऑफर चालू होती. म्हणजे हा 1300 का 1400 SEKला भेटतो, पण तेव्हा मला 900 SEKला 999ला भेटत होता आय थिंक एका शॉपमध्ये. आणि जर तुम्ही अजून 100 रुपयाची खरेदी केली तर त्या शॉपमधून 250 SEKचं अजून डिस्काउंट भेटणार होतं. तर मला हा जवळपास 750 ते 800 SEKच्या आसपास भेटला आहे. 750 पकडा तुम्ही. तर एवढा मला स्वस्त पडला आहे. तर 750 × 9 करा, म्हणजे INRमध्ये तुम्हाला किंमत भेटेल. हे एक दुसरं रिझन आहे याचं मेन. म्हणजे आता आपण थोड्याच वेळात रेंज टेस्ट करू, केवढा लांबचा पिक करतं आहे माईक, आणि मी उलटा फिरलो तर माईकची क्लिअरिटी कशी आहे, तर आपण ते बघूया. आणि इकडे पण बघा का मस्त सीन आहे. कसे पोहतात रे हे थंड पाण्यात. जाऊ दे त्यांना. माझे तर आता हात पण गारडलेत. म्हणजे -3 का 4 आहे, पण रिअल फील -11 आहे. 10 का 10 आहे वाटतं, -10. आणि हे पार्क तर एकदम मस्त आहे. म्हणजे बर्फामध्ये तर अजून चांगलं वाटतं. पूर्ण व्हाईट स्प्रिंगमध्ये मस्तपैकी वाटतं एकदम. सगळे फुलं असतात तिकडे, परत पक्षी असतात खूप सारे. आता पण खूप सारे पक्षी आहेत, पण ते दिसत नाहीत मोबाईलवरती. आणि इकडे एक आजोबा वॉक करतं, किती हळूहळू. जवळपास 80 वर्षाचा असेल तो. ओ भाई, का मस्त वाटतं. सगळीकडे स्नो, सगळीकडे. इकडे ना मस्तपैकी बार्बिक्यू लावलेला आहे. तुम्ही कोल वगैरे घेऊन मस्तपैकी तिकडे फ्राय वगैरे करू शकतात आयटम. आणि त्याच्या पुढेच एक गार्डन आहे छोटंसं लहान मुलांसाठी. दम लागतो रे खूप. एकतर बर्फातून चालताना खूप नीट चालावं लागतं. ही आहे फर्स्ट कॅम्पची कॅम्पिंग साईट. मस्त आहे. इकडे सगळे कॅरेवॅन लागतात आणि त्याच्या पुढे कॉटेजेस आहेत छोटे छोटे. दाखवतो ते पण तुम्हाला. हे ग्रे कलरचे कॉटेजेस आहेत. त्याला स्टुगा असं बोलतात. हा त्यांनी ओरेसेंट ब्रिज बनवला आहे. ही एक मालमोमधली बिल्डिंग बनवली आहे आणि तिकडे टर्निंग टोर्सो बनवला आहे. आणि हिलीचा वॉटर टँक पण आहे. ॲक्च्युली हे गोल्फ क्लब आहे छोटासा. हे ते स्टुगा छोटे छोटे.
हे ऑफिस आहे फर्स्ट कॅम्पचं पाठीमागे. चांगला स्पॉट आहे हा. जर कोणाला स्वस्तामध्ये कॅम्पिंग करायची असेल ना तर फर्स्ट कॅम्पमध्ये तुम्हाला चांगले ऑफर्स भेटतात. स्वस्तात काम होतं म्हणजे हॉटेलपेक्षा. फक्त एवढंच की हे थोडंसं सिटीमध्ये नसतं, बाहेर असतं. हा आहे माझा आवडता स्पॉट. तर हे काय ते विचारू नका. इकडे छोटे छोटे स्टुगा आहेत. म्हणजे जर तुम्ही इथून काही फिशिंग वगैरे किंवा काही तुमचं फिशिंगचं सामान असेल तर तुम्ही यामध्ये ठेवू शकतात. असं फक्त सामान ठेवण्यासाठी हे बांधलेले असतात. भाई भारी वाटतं आहे. सनसेटचा टायमिंग झाला आहे. बर्फ आणि पाणी एक नंबर वाटतं एकदम. हा स्वीडन आणि डेन्मार्कला जोडणारा ब्रिज आहे. जवळपास 8 किलोमीटरचा ब्रिज आहे आणि 4-5 किलोमीटर अंडरग्राऊंड आहे आणि अजून थोडा रस्ता. टोटल काहीतरी 15-16 किलोमीटरचा आहे जो स्वीडन आणि डेन्मार्कला जोडतो. तर इकडे आलो आहे तर आता आपण रेंज टेस्ट करूया. आता जो रिसिवर आहे, रिसिवरवरती एक मार्क असतं, ते ॲक्च्युली ऑपोजिट साईडला आहे. तर म्हणजे आपण रिसिवर उलटा पुलटा दोन्ही साईडनी लावून चेक करूया की आवाज येतो आहे का बरोबर. तर आता जवळपास मी 10 फीटवरती आहे. माईक इकडे लावला आहे. आता मी उलटा होतो. माझा आवाज येतो आहे का तुम्हाला ते सांगा. हॅलो 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 1 2 3. आता मी जवळपास 20 फुटावरती गेलो आहे आणि 20 फुटावरती मी माझी बॅग दाखवतो आहे. माझा आवाज येतो आहे का बघा. मी आता म्हणजे माईक दुसऱ्या दिशेला आहे, मी मध्ये ऑब्स्टिकल आहे, तरी तुम्हाला आवाज येतो आहे का. जर एवढ्या अंतरावरती आवाज येत असेल तर चांगलंच आहे. आणि आवाज कसा येतो ते सांगा. जवळपास 30 फुटावरती गेलो आहे. मी उलटाच होऊन जातो लांब लांब, म्हणजे तुम्हाला कळेल की आवाज ब्रेक होतो आहे की नाही ते. 30 फूट. आता जवळपास 40 फुटावरती आहे. आता मी आलो आहे 50 फुटच्या आसपास. एवढा डिस्टन्स खूप होतो, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर होतो. तर आता हवा पण आहे इकडे. नॉईस रिडक्शन ऑन करून बघूया आपण. नॉईस रिडक्शन ऑन झालं आहे आणि माझा आवाज कसा येतो आहे ते सांगा मला. आता मी हे बोलता बोलता उलटासुद्धा होतो. तर उलटा झाल्यावरती आता तुम्हाला आवाज येतो आहे का ते पण सांगा. आता सरळ होतो आहे. आवाज किती लाऊड आहे. ॲक्च्युली मी आणल्यापासून आहे ना, म्हणजे ॲपने काय मी सेटिंग चेंज नाही केलं आहे. जसा आला आहे माईक तसाच मी तुम्हाला वापरून दाखवतो आहे. तर नॉईस रिडक्शन कसं येतं ते सांगा मला. आहे वारा थोडासा, म्हणजे 20-25 किलोमीटरच्या वेगाने वारा आहे. नॉईस रिडक्शन ऑफ केलं आहे. बघू आता कसं. आणि मी हे परत आता टोपीमध्ये टाकतो. कसा येतो ते सांगा आवाज. हां, आता मी परत येऊन आहे ना, जो रिसिवर आहे तो उलटा लावतो. तर आपल्याला हे पण कळेल की उलटा रिसिवर लावल्याने काही अजून चेंजेस येतात की ना, म्हणजे रेंजमध्ये. तर आता मी रिसिवर उलटा लावला आहे. तर आपण बघूया रेंज केवढी येते. तर आता मी उलटाच बघत जातो पुढे पुढे. पडलो असं आता. तर तुम्हाला आवाज येतो आहे का. हॅलो हॅलो 1 2 3 माईक चेक माईक चेक. काय मस्त थंडी आहे रे, मजबूत थंडी आहे. म्हणजे माझे हातसुद्धा खूपच गारटले आहेत आणि इथे मस्तपैकी 2 हंस, राजहंस पाण्यात पोहत आहेत. तुम्हाला दाखवेलच लवकर मी. आणि एकदम भारी वाटतं आहे. पण आता लवकरच काळोखसुद्धा होईल आणि मला जावं लागेल फटाफट. तर हे शूट करून आपण फटाफट निघूया इकडून. तर तुम्हाला माझा आवाज येतो आहे का. मी आता ते नॉईस रिडक्शन वगैरे ऑन नाही करत, फक्त हे रेंजसाठीच मी दाखवते तुम्हाला. तर हॅलो 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 1 2 3 1 2 3 माईक चेक माईक चेक. मी एकदम हळू आवाजात बोलतो आहे, म्हणजे मी जास्त ओरडत पण नाही आहे. तर कसा आवाज येतो आहे ते मला सांगा. आता थोडेसे फोटोज वगैरे शूट करतो टाईमपास. ते तुम्हाला इन्स्टाला बघायला भेटतील. तर इन्स्टावरती पण नक्की फॉलो करून ठेवा. तुम्हाला हंस दाखवतो मी. हे बघा कसे पोहत आहेत.
2 आहेत. कशी थंडी वाजत नाही यांना समजत नाही. मस्त स्पॉट आहे एकदम. जेव्हा मी रेंज टेस्ट करत होतो तेव्हा मला एक जाणवलं की जेव्हा या रिसिव्हरचा मार्क माझ्या दिशेला होता तेव्हा व्हॉइस क्लॅरिटी एकदम चांगली होती. म्हणजे जर मी उलटा जरी झालो तरी सुद्धा आवाज एकदम क्लिअर येत होता. तर ही एक नवीन गोष्ट कळाली. जर तुम्ही सेल्फी कॅमेऱ्याने शूट करता तर तुम्ही रिसिव्हर कसा पण लावा चालेल, काही फरक नाही पडत. कारण की डिस्टन्स कमी आहे तर तुमचा आवाज तो एकदम क्लिअरली कॅच करेलच. आणि जर तुम्ही रेअर कॅमेऱ्याने शूट करत असाल तर तुमच्या साईडला हा मार्क दिसला पाहिजे. म्हणजे हा रिसिव्हर उलटा लावा तर तुम्हाला व्हॉइस क्लॅरिटी एकदम चांगली येईल. म्हणजे अशी पण येईलच चांगली, पण जर तुम्ही टर्न झालात, पाठीमागे वळालात तरीसुद्धा तुमचा आवाज ब्रेक होणार नाही. तर हीच एक छोटीशी टिप. आणि इकडे सगळा समुद्र झाला आहे फ्रीज. तुम्हाला बर्फाची लेअर दिसेल इकडे. एक नंबर. जाऊ का पाण्यात? काय भारी वाटते रे. तरी हा खूप कमी झाला आहे फ्रीज. लास्ट इयर तो एकदम जबरदस्त मोठी थर होती एकदम. हा पूर्ण समुद्राचाच पार्ट आहे. इकडे हा सगळा समुद्र आहे. हा एक पॅच थोडासा आतमध्ये येतो आहे. इथून सगळं फ्रीज झालं आहे आणि इकडचं जरासं पाणी वाहतं आहे. भारी आहे. फोटो काढतो थोडे. तर आत्ता जो आवाज रेकॉर्ड होतो आहे तो मोबाईलमधून आवाज रेकॉर्ड होतो आहे, जो आहे iPhone 13. आणि हाच फायदा आहे जर तुम्ही वायरलेस माईक घेतात की तुम्ही मोबाईलपासून लांब जाऊनसुद्धा रेकॉर्ड करू शकता. आता मी जवळ येतो. आता मी 3 फुटाच्या अंतरावरती आहे. तर तुम्हाला आता मोबाईलचा आवाज कसा येतो ते सांगा. आणि या मायक्रोफोन किटमध्ये तुम्हाला iOSचा रिसिव्हर भेटतो, टाईप-C रिसिव्हर भेटतो आणि परत कॅमेऱ्याचासुद्धा भेटतो. म्हणजे असे 3 टाईपचे रिसिव्हर भेटतात. आणि DJIमध्ये मला iPhoneचा रिसिव्हर भेटत नव्हता म्हणून मी तो स्किप केला. कारण की परत तो घेण्यासाठी तुम्हाला 2,500 खर्च करा, तर म्हणजे ते एक्स्ट्रा पैसे जातात त्याच्यामध्ये. ऑफर चांगली भेटली, चांगली डील भेटली, चांगला डिस्काउंट भेटलं म्हणून मी हा माईक घेतला. विदाऊट माईकसुद्धा तुम्हाला व्लॉगिंगचा आवाज आता पुढे येईलच. तर तुम्ही ते बघा कसं काय आहे ते. आणि हा आहे विदाऊट माईक आवाज. तर कसा आहे ते मला नक्की सांगा. तुम्हाला हा आवाज आवडला की आधीचा आवाज आवडला ते नक्की सांगा. अरे बाबा खूप थंडी आहे रे बाबा. ती मेहनत करून मी एवढ्या थंडीमध्ये व्हिडिओ बनवतो. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. चलो बाय. मी इकडे डबल लेअर घालून फिरतोय आणि हा बंदा शॉर्ट्सवरती जॉगिंग करतोय.